आपण सध्या पाहत आहोत गोसीखुर्द धरणाचा बॅकवॉटर परिसर। हा अतिशय नयनरम्य परिसर नागपूरपासून 85 किलोमीटर अंतरावर भंडारा मार्गावर आहे। नागपूरवरून भंडाऱ्याकडे जाताना जवळपास 74 किलोमीटर अंतरावर कन्हान, वैनगंगा, आम, मुरझा व कोलार या 5 नद्यांचा संगम असलेल्या ठिकाणी आता आपण आहोत। या ठिकाणी भारतातील पहिला केबल स्टेड पूल बांधण्यात आला। तो जानेवारी 2024 मध्ये पूर्ण झाला आणि आता तो पर्यटकांसाठी खुला केलेला आहे। वैनगंगा नदीमध्ये प्रचंड जलसाठा आहे। भंडारा जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याला लागून असलेल्या कुही तालुक्यामध्ये जायचे असेल तर मौदा, वेलतूर असे जवळपास 60 किलोमीटरचे अंतर वळसा घालून कुही तालुक्यात जावे लागायचे। पण वैनगंगा नदीवरील श्री क्षेत्र अंभोरा येथे 2014 मध्ये सरकारने एका पूल बांधणीला सुरुवात केली आणि त्यातून उत्कृष्ट स्थापत्य शैली सर्व जगासमोर आली आणि उत्कृष्ट पर्यटन क्षेत्राचा सुद्धा इथे विकास झाला। स्टेट ऑफ आर्ट अंभोरा पूल या नावाने ओळखला जाणारा हा पूल जवळपास या पुलाची लांबी 705.20 मीटर असून 15.26 मीटर रुंदी आहे। नद्यांच्या संगमावर असलेला हा पूल गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमध्ये उभारलेला आहे। त्याच्या उभारणीसाठी 127.54 करोड रुपये खर्च आलेला दाखवण्यात आलेला आहे। पुलाच्या परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही बाजूंना फुटपाथ तसेच पॅनोरॅमिक लिफ्ट आणि जिने यांचा वापर करण्यात आलेला आहे। या ब्रिजवर पर्यटकांना सर्वात जास्त आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे स्काय गॅलरी। या ब्रिजवर ही आपण जे समोर पाहतोय ती एक स्काय गॅलरी जवळपास 131 फूट किंवा 40 मीटर उंचीवर बांधण्यात आलेली आहे। या ब्रिजवर थांबण्यासाठी कोणतीही पार्किंग व्यवस्था नाही, पण तेथील सुरक्षा रक्षकांच्या निगराणीमध्ये विनंती करून आपण काही कालावधीसाठी आपले वाहन तिथे उभे करू शकतो। संपूर्ण भारतात अशा प्रकारची गॅलरी असणारा हा पहिलाच प्रोजेक्ट आता आपण पाहायला जाणार आहोत। या गॅलरी खाली पोहोचल्यावर सेल्फी काढण्याचा मोह कदाचितच कोणी आवरू शकेल। चला तर मग आपण या गॅलरीचा व्ह्यू बघूया। भारतातील या प्रकारच्या स्काय गॅलरीवर जाण्यासाठी इथे तिकीट काउंटरची व्यवस्था केलेली आहे। प्रत्येकी 50 रुपये इथे लिफ्टचा चार्ज घेतला जातो, तसेच 6 वर्षावरील मुलाचा इथे पूर्ण चार्ज घेतला जातो। जवळपास 150 मजली इमारतीवर चढल्यानंतर जसे खाली पाहायला मिळेल तो अनुभव इथे येतो। आता इथे आपण पाहू शकता की आम्ही स्काय गॅलरीमध्ये असलेल्या काचावर चालत आहोत आणि खाली ब्रिज दिसतो आहे। इथे उभं राहून खाली पाहण्याचा आनंद काही वेगळाच येतो। जवळपास 8 बाय 8 फूट काचेवर उभे राहून
आपण खालील रस्त्याचे दृश्य पाहू शकतो आणि त्या काचावर चालताना अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही। या स्काय गॅलरीमध्ये उभे राहून आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेताना चिप्स तसेच लहान मुलांसाठी आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंकची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। आमच्या 8 वर्षाच्या विनायकला सुद्धा इथे व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही आणि त्याने त्याच्या नजरेतून आणि हातातील कॅमेऱ्यातून काढलेली ही काही विहंगम दृश्ये अशा प्रकारची पर्यटन स्थळे आणि व्हिडिओ तेही माहितीसह पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि यानंतर जंगल सफारीचे मी व्हिडिओ टाकणार आहे, ते पण अवश्य पहा।